नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पॅन 2.0 आता पॅन कार्ड नवीन येणार आहे अशी भरपूर ठिकाणी चर्चा चालू आहे. तर तुमच्या जुन्या पॅन कार्डचं नक्की काय करायचं आणि पुढे नक्की काय होणार आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती आपला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात पॅन कार्ड 2.0 काय आहे. तर पॅन कार्ड 2.0 म्हणजेच आता तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्डमध्ये काही अपडेशन करायचं असेल, दुरुस्ती करायची असेल, तर एकदम पेपरलेस म्हणजे कोणतेही तुम्हाला डॉक्युमेंट जास्त लागणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने पॅन कार्ड हे तुमचं लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी नवीन पोर्टल लॉन्च होणार आहे आणि तुमची जी काही प्रोसेस आहे ती एकदम सोप्या पद्धतीने पेपरलेस होणार आहे. त्यासाठी हे पॅन कार्ड 2.0 आहे आणि त्यासोबतच तुमच्या नवीन पॅन कार्ड जर तुम्ही काढलं तर त्यावरती एक डायनॅमिक जो काही QR कोड आहे तो येणार आहे आणि त्या QR कोड जर कुणी स्कॅन केला तर त्यामध्ये जसं की नाव, जन्मतारीख, ॲड्रेस वगैरे अशा प्रकारची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती डायनॅमिक QR कोडमध्ये दिसणार आहे. यालाच आपण पॅन कार्ड 2.0 असे म्हणतो आणि यासाठीच केंद्र शासनाने पॅन कार्ड 2.0 ला आता मंजुरी दिली आहे. काही दिवसाचं नवीन पोर्टल येईल आणि पॅन कार्डची जी काही कामे आहेत ती एकदम फास्ट पद्धतीने इथे होणार आहेत. आता या पॅन कार्ड 2.0 ची महत्वाची 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पॅन कार्डचं एक स्वतंत्र नवीन एक पोर्टल होणार आहे आणि सगळी कामं एकाच पोर्टलवरती होणार आहेत. दुसरं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे कोणतेही कागदपत्र लागणार नाही, म्हणजे कमीत कमी कागदपत्रांमध्ये पेपरलेस प्रोसेस होणार आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाहीत, म्हणजे पॅन कार्डच्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला मोफत मिळणार आहेत. आणि चौथं म्हणजे यामध्ये एक टोल फ्री नंबर असेल, जो तुम्हाला काही हेल्प लागत असेल, काही प्रॉब्लेम आला तर लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे ते कस्टमर केअरवाले देतील. अशा प्रकारची ही महत्वाची 4 वैशिष्ट्ये आहेत. आता तुमचा पहिला प्रश्न असेल की आमचा अगोदर पॅन कार्ड आहे आणि तो पॅन कार्ड नंबर बदलेल का आणि तसेच आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागेल का? तर काही करायची तुम्हाला गरज नाही. तुमचा पॅन कार्ड नंबर तोच राहणार आहे. तुम्हाला नवीन सुद्धा पॅन कार्ड काढायची गरज लागणार नाही असं सुद्धा सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न की पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती होईल का? तर नक्कीच होईल. पॅन कार्डमध्ये तुमचं नाव बदलायचं असेल, जन्मतारीख, पत्ता, फोटो, सही सगळी कामे तुम्ही बदलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आता ते चार्जेबल बेसिसमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला पैसे भरून त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागते, जसं की 107 रुपये लागतात. जेव्हा नवीन पोर्टल येईल त्यावेळेस तुम्हाला एकही रुपया पॅन कार्ड दुरुस्तीसाठी लागणार नाही. ती सुविधा मोफत असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मला माझं पॅन कार्ड बदलावं लागेल का? तर काही गरज नाही. फक्त जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, काही त्या पॅन कार्डमध्ये करेक्शन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, माझं पॅन कार्ड मला बदलावं लागेल का? तर अजिबात नाही. तुम्हाला जर तुमच्या पॅन कार्डमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नसेल तर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड बदलावं लागणार नाही. तेच पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर पॅन कार्डमध्ये दुरुस्ती, काही बदल करायचा असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता. पुढचा प्रश्न आहे की आमचं पॅन कार्ड जुनं आहे, त्याच्यावरती QR कोड नाही आणि आमचं पॅन कार्ड आत्ता काढलेलं आहे त्याच्यावरती QR कोड आहे. तर आता जुनं पॅन कार्ड असेल तर ते आम्ही बदलायचं का? किंवा नवीन पॅन कार्डवरती QR कोड आहे, आम्ही बदलायचं का? तर QR कोड हा भाग नवीन नाही. QR कोड 2017-18 पासून येत आहे आणि त्यामुळे ते पॅन कार्ड चालणार आहे, काही काळजी करायची गरज नाही. आणि ज्यांच्या पॅन कार्डवरती QR कोड नसेल ते सुद्धा पॅन कार्ड चालेल. फक्त तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल, अपडेट करायचं असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता आणि जेव्हा तुम्हाला नवीन पॅन कार्ड दुरुस्त होऊन येईल त्या पॅन कार्डवरती मात्र QR कोड येईल. हा QR कोड तुम्हाला मगाशीच म्हटलं मी, डायनॅमिक QR कोड असणार आहे. त्यामध्ये नवीन प्रोसेस आहे ज्यामध्ये
चांगल्या पद्धतीने तो QR कोड बनवला जाईल आणि तो स्कॅन केल्यानंतर एकदम ॲक्युरेट करेक्ट माहिती ही भेटणार आहे. त्यासाठी हा डायनॅमिक QR कोड वापरला जाणार आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे 2-3 पॅन कार्ड आहेत, म्हणजे 2 पॅन कार्ड आहेत, डबल पॅन कार्ड आहे, म्हणजे पॅन कार्ड नंबर वेगळा आहे, ह्याला आपण म्हणतो 2 पॅन कार्ड आहेत. जर तुमच्याकडे 2 पॅन कार्ड आहेत म्हणजे एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर ते तुम्हाला एक पॅन कार्ड बंद करावं लागेल, नाहीतर तुम्हाला फाईन बसू शकतो. सरकारी नियमांनुसार 10,000च्या आसपास काहीतरी फाईन आहे, तर तो तुम्हाला भरावा लागेल जर तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या नंबरचे पॅन कार्ड असतील तर मात्र तुम्हाला फाईन बसेल. तर लक्षात ठेवा, एक पॅन कार्ड तुम्ही सरेंडर करू शकता. शेजारील जे काही NSDLचं ऑफिस असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं ऑफिस असेल, तर तिथे जाऊन तुम्ही जे काही पॅन कार्ड आहे ते सरेंडर करू शकता. तर महत्त्वपूर्ण पॅन कार्ड 2.0 ची माहिती तुम्हाला समजली असेल. यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.